आणि स्ट्राईक अँड बॅट्समन सौरभ अगदी मूर्ती लहान आणि कीर्तिमान अनेकशा स्पर्धेमध्ये आम्ही या बॅट्समनचे पाहिले आणि तो आता स्ट्रायकिंगवरती उभा आहे सौरभ. मोठे फटके त्याच्या बॅटमध्ये वारंवार पाहायला मिळतात. त्याच्या फिटनेसवरती बघून चालणार नाही आहे कारण की त्याचा खेळ त्याच्या वयापेक्षा जास्त आहे. आणि आता पहिला बॉल आणि फटका चांगला आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक नाही आहे. आताशीच उल्लेख केला आहे बॅट्समनचा त्याच्या चेहऱ्यावरती जाऊन चालणार नाही आहे. वयाने तो कमी आहे परंतु त्याचा खेळ हा खूप मोठा आहे. पहिल्या बॉलवरती भव्य स्वागत 4 धावा चौकार. नाम तो बता. बॅट्समनचं नाव आहे सौरभ. त्याच्या बॅटमधनं हा चौकार आला. आणखीन एक धीम्या गतीने टायपिंग क्रिकेट गॅप मध्ये ढकललाय. फक्त पुश केल्या बॉलात थर्डमॅन अनेकशा कव्हरच्या मधून आणि आणखीन एक बॉल चाललाय जमिनीला मरगली करतच ना सौरभच्या बॅटमधनं बॅक टू बॅक चौकार. सुपर बॅटिंग आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सौरभ स्ट्राईक एंडवरती ज्याच्या बॅटमधनं 2 बॉलवरती 2 चौकार. टोटल स्कोर 8 आकड्यावरती पाहायला मिळतोय. गोलंदाज अशोक वरती P1च्या षटकामध्ये हल्ले चढवले जातात. आणखीन एक बॉल हाफ ट्रॅकर आणि त्याला स्क्वेअरला कडे खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक नाहीये. 1 टप्पा 2 टप्पा बॉल चाललाय 4 धाव्यांसाठी. चौकाराची हॅट्रिक या स्पर्धेमध्ये पहिली आहे ती सौरभच्या बॅट. आणि या 5 धाब्यांच्या मदतीने स्कोर 17 आकड्यावरती जाऊन पोहोचला. आणखीन एकदा त्याच रिझन मध्ये फटका चांगला आहे. प्रयत्न चालू क्षेत्ररक्षकाचे. 1 धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि बघता बघता 2 धावाही कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये. आणि 19 धावा दाफलकेवरती 19 धावा दाफलकेवरती पाहायला मिळतात. 5 बॉलचा खेळ संपलाय. पॉवर प्लेचं षटक म्हटलं ना तर त्या षटकामध्ये पुरेपूर वापर आता बॅट्समन करतोय. आणखीन एक बॉल बॅटची कडा. आणखीन एकदा गॅप शोधली थर्डमॅन आणि डीपेक्षा कव्हरच्या मधून हाही बॉल चाललाय. थर्डमॅन क्षेत्रामध्ये 4 धावा चौकार. मॅन ऑफ द मॅचचा हिरो अरुण कुराडे ज्याने गोलंदाजी करताना चांगली षटक फेकलं. निर्णायक महत्वाचं षटक तिसरं. त्या षटकामध्ये फक्त 3 धावा आणि 2 विकेट त्याने मिळवला. तो मॅचचा हिरो. आणि 4व्या मॅचकडे मी म्हटलं होतं सौरभ फलंदाजाला हे कमी समजून चालणार नाही.
त्याच्या बॅटमधनं पहिल्याच ओव्हरमध्ये 22 धावा आल्यात, 9चा 1 आणि टोटल 23 धावा पहिल्या षटकानंतर आल्यात. दुसऱ्या षटकामध्ये 5 चौकार आणि 2 रन अशा रीतीने 23 धावा दाखल केवरती. आता स्ट्राईक एंडवरती साहिल, एक टॅलेंटेड या टीमकडे सातत्यानं पाहायला मिळालं आणि ते सध्या महिंद्राच्या आतमध्ये. आता गोलंदाजीसाठी दुसरं षटक आत्माराम, बराचसा अनुभव या गोलंदाजाकडे, एक लिजन खेळाडू या टीममध्ये त्याचा समावेश झाला आणि आता कमबॅक करावा लागेल. आता गोलंदाज आत्माराम या गोलंदाजाला पहिला बॉल. साहिल साठी धीम्या गतीचा फटका चांगलाय परंतु क्षेत्ररक्षक ते ठिकाणी आणि आता साहिलच्या खेळीचा अंत होतोय. पहिल्या बॉलवरती भोपळाईनं फोडू दिलाय आणि बॅट्समन बाद साहिल. पहिल्याच बॉलवरती आता महत्वाची विकेट मिळवली. गोलंदाज आत्मारामनं कमबॅक करण्यासाठी या गोलंदाजाला प्राचान्यत करण्यात आलं करंबाळी टीमकडनं आणि ते कमबॅक आता मैदानाच्या मध्ये चालू आहे. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली. अजून नाश्ता गेंडवरती सौरभ आहे ना, त्याच्याकडे स्ट्राईक आता मिळणं महत्वाचं आहे. 7 बॉल 22 वरती तो सध्या बॅटिंग करतोय आणि आता नवीन बॅट्समन निर्णय नंबर 2 वरती यश बॅटिंगसाठी आलाय. 1.1 ओव्हरचा खेळ संपला. 23 धावा दाखल केवरती. हा बॉल धीम्या गतीचा होता, कमी गतीने फेकला. बॅट्समन थोडासा गोल झाला आणि हा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. हा डॉट बॉल पाहायला मिळतो. कमबॅकिंग या षटकामध्ये बॅक टू बॅक हा दुसरा डॉट बॉल फेकला. गोलंदाज आत्मारामनं बराचसा अनुभव या गोलंदाजाकडे आणि व्हेरिएशन देखील. हाफ ट्रॅकर बॉल बॅटची कडा आणि आणखीन एक झेल. हो, लॉलीपॉप बॉल दिला होता बॅट्समन यशला आणि त्याचा परिणाम थोडासा वेगळा पाहायला मिळाला. बॅट्समन क्रमांक 2 आउट यश. आता चुका होत आहेत का या मॅचमध्ये, या इनिंगमध्ये? कारण की ज्या बॅट्समनच्या बॅटमधनं 5 चौकार आले त्याला सध्या नॉस्टर गेंडवरती उभा ठेवलाय. आता त्याच्याकडे स्ट्राईक देणं महत्वाचं आहे. बॅक टू बॅक 3 डॉट बॉल फेकलेत आणि त्यामध्ये 2 महत्वाच्या विकेट मिळवल्यात गोलंदाज आत्मारामनं. आता नवीन बॅट्समन युनाइट नंबर 5 वरती, 4 वरती अश्विनसाठी हा बॉल शफल झाले होते. मागे खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट्सना बॉलचा संपर्कच होत नाही. 4 बॉल डॉट फेकलेत. काय गोलंदाजी होती, अफलातून गोलंदाजी या षटकामध्ये गोलंदाज आत्मारामच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल आणखीन एक, परंतु आता शफल होऊन मागे खेळलेत आणि क्षेत्ररक्षण ठिकाणी थोडासा चुका होत आहेत. झेल ड्रॉप झालाय आणि त्यानंतर 2 धावा फेकी खराब. आता तिसऱ्या धावेसाठी नाकार देण्याचा प्रयत्न होता. बॅट्समन बाद होईल. अतिगाई संकटात नाही. आता अश्विनला देखील आल्या पावले माघारी परतावं लागेल. आता चुका होत आहे त्या मॅचमध्ये कारण की नॉन स्ट्राईक एंडवरती जो बॅट्समन उभा आहे ना, तो त्याच्याकडून स्ट्राईक मिळणं महत्वाचं आहे. आता षटकातील शेवटचा बॉल, त्याच्या वाटेस एकही बॉल मिळाला नाहीये आणि वारंवार त्या विकेट गमावत आहेत खैरगाडी बी संघाचे बॅट्समन. 3 विकेट षटकामध्ये घेतलेत गोलंदाज आत्मारामनं आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात. लास्ट बॉल फटका फसलाय. आणखीन एक झेलती संधी आणि त्या क्षेत्ररक्षकांना स्क्वेअर लेग तडम्यांकडे हा झेल टिपला जातोय. आणखीन एक बॅट्समन बाद. संदेश बॅक टू द पवेलियन.
रोशनचा पहिला बॉल टॅप केलाय आणि इथे धोक्याची घंटा होईल का? नाकार दिला. एक विकेट बॅट्समन सेफ आणि एका धावेच्या मदतीनं 26 धाव्या फलकावरती पाहायला मिळतात. आता धीम्या गतीने स्कोर चाललाय खैरकाडी ब संघाचा. असं वाटलं होतं की या मॅचमध्ये आजचा हाय स्कोर जो 46 होता तो तोडला जाईल की काय, परंतु आता कमबॅकिंग सुरू आहे. नेक्स्ट बॉल फुल टॉस होता आणि फुल टॉस बोलते फुल टोल वसूल करायचा होता. विकेटची संधी फेकी खराब. लेग बीच्या स्वरूपामध्ये आणखीन एक सिंगल. आता धावा येत नाहीये त्या मॅच मध्ये. आणखीन एक सिंगलच्या मदतीनं 27 धावा स्कोरवरती पाहायला मिळतात. सौरभ चांगला खेळ करतोय. त्यावर 8 बॉल 23 धावा त्याच्या बॅटमध्ये येत असताना मॅच मध्ये स्कोर रचण्याचा तो प्रयत्न सध्या करतोय. खैरकाडी बसंग फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना 27 धावा फलकावरती. आडव्या बॅटना फटका चांगला आहे. लॉफ्टेड स्ट्रोक आणि क्षेत्ररक्षक ठिकाणी दुसऱ्या धावेसाठी कॉल, परंतु नाकार दिलाय. आता सौरभला टिकून राहणं महत्वाचं आहे. त्याचा विकेट आता या मॅच मध्ये महत्वाचा. त्याला घाई करून चालणार नाहीये कारण की बरेचसे विकेट आता गमावलेत. राहुल आला बॅटिंगसाठी. त्याच्या बॅटमध्ये एक बॉल आणि एकच धाव त्यानं आतापर्यंत जमा केली नाहीये. डॉट बॉलच्या मदतीनं त्यानं सुरुवात केली, परंतु स्ट्राईक देण्याचं काम त्यानं सौरभला केलं. आता सौरभलाही शांत ठेवलाय. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट ना रोशन. ओहो, स्कूप शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. फॉलिंग स्वीप, परंतु बॅटचा बॉलचा संपर्क नाहीये. आणखीन एक डॉट बॉल मॅच मध्ये पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी होत्या. मागच्या षटकामध्ये फक्त 2 धावा आणि या षटकामध्ये अद्यापर्यंत फक्त आणि फक्त 2 धावा पाहायला मिळाल्यात. एक लेग बायच्या स्वरूपामध्ये 28 धावा फलकावरती. ओहो, टॅप केलं. थर्डमॅनला क्षेत्ररक्षण, एक सिंगल. आता स्ट्राईक रोटेट झाले. स्ट्राईक देण्याचं काम आता राहुल करतोय. त्यालाही माहिती आहे सौरभकडे स्ट्राईक असणं महत्वाचं आहे. या मॅच मध्ये चांगली बॅटिंग त्याला करावी लागणार आहे कारण की 24 धावा आहेत त्याच्या बॅटमध्ये आतापर्यंत पाहायला मिळाल्यात. 10च्या सरासरीनं आतापर्यंत धावफलक जमा केला. 29 धावा आहेत फलकावरती. हो, समोर उडवला. हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न होता. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षण त्यांना द्या. एकच सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने षटक क्रमांक 3 संपलाय आणि 30 धावा त्याच्यावरती 4 गडी बाद खैरकाडी बसंग. फटका हाफ ट्रॅकर बॉल ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट्समन बॉलचा संपर्क नाहीये. हा डॉट बॉल आला. याही बॉलवरती संधी होती बॅट्समन सौरभला. 12 बॉल 31 धावा त्याच्या बॅटमध्ये आल्यात. नेक्स्ट बॉल
आणखीन एक पायातला बॉल होता आणि त्याला खोदून काढलंय. हाही बॉल चाललाय 6 धावांसाठी स्क्वेअर लेग सीमारेषा पार षटकार. कैरकाठी बी टीमचा पारस दोरे यांना मी विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचा. पारस दोरे कुठे असतील त्यांना मुख्य व्यासपीठावरती यायचं. जाऊया मॅचकडे. सौरभ मैदानाच्या आतमध्ये धुमाकूळ घालतो षटकाराची. आणखीन एक ॲफ्टर बॉल. बॅटचा फ्लो इतक्या जोरात ओपन झाला की बॅटचा बॉलचा संपर्क नाही आहे आणि हा डॉट बॉल. या षटकामध्ये रणनीती आखली 6-0 6-0 असे 4 बॉलचा खेळ संपलाय आणि 42 धावा दाफलकेवरती वैयक्तिक 18 बॉल 37 धावांवरती खेळतोय. आणखीन एक फटका चांगलाय बॅटच्या रनर मध्ये. बॉल चाललाय 6 धावांसाठी. या षटकातील तिसरा षटकार हा सौरभच्या बॅट मधला. मोठ्या मोठ्या चिकिरी मी देईना मला म्हणतात म्हणतात पोळ्याची बहिणा मला म्हणतात म्हणतात पोळ्याची बहिणा मला म्हणतात म्हणतात पोळ्याची. नाबाद केली एकदा विकेट. ओके 16 बॉल आणि 45 धावा त्याच्या बॅट मधून आल्या. एकदा जोरदार टाळी या बॅट्समन साठी. काय खेळ राहिलाय. फक्त 5 धावांपासून अर्धशतक खेळी दूर. थँक्यू. खैरकाडी बस संघाने 50 धावा कंप्लीट केला अर्धशतक आणि या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं हायस्कोर ठोकलाय. आता 49 धावा होत्या हायस्कोरचा आणि तो हायस्कोर आता तोडलाय खैरकाडी बस संघानं. ज्यामध्ये जास्ती कौतुक जास्ती बॅटिंग आपण पाहिली सौरभची. 17 बॉल आणि 45 धावा त्याच्या बॅटमध्ये आल्या. मी म्हटलं होतं की दुसऱ्या षटकामध्ये जरी त्याला स्ट्राईक मिळाली असती तर त्याचं अर्धशतकही या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला असता. काही अफलातून बॅटिंग सुपर बॅटिंग. आणि आता समीकरण राहिले 24 बॉल 51 धावांचं. आता मॅचला दुसऱ्या डाबाला सुरुवात होईल. 24 बॉल आणि 51 धावांची गरज गोलंदाजीसाठी. साहिलचा हा पहिलाच बॉल आणि हा तडाखा परंतु झेल. काय झेल कॅरी केला जातोय सौरभच्या माध्यमातून. बॅटिंग ही सुपर राहिली आणि आता कॅच ही सुपर घेत बाद.
विकेट घेतला आहे. बॅट्समन प्रकाश बाद झाला. नवीन बॅट्समन इनिंग नंबर 3 वरती रोशन बॅटिंगसाठी आला. काय गोलंदाजी होती. आता बॅटिंगमध्ये प्रेक्षकांचे मन जिंकले खैरगाडी बसांगांना आणि आता गोलंदाजी तशा रीतीने सुरू आहे. हा बॉल पायामध्ये होता. पंचांकडे अपील केली जाते. LBW ची शिकार. आता रोशनलाही परतावं लागेल. बॅक टू बॅक हा दुसरा विकेट. थँक्यू. आता बॅक टू बॅक हा दुसरा विकेट मैदानाच्या आतमध्ये. साहिलचं कौतुक करावं लागेल. आणि या स्पर्धेमध्ये विकेट हॅट्रिक आतापर्यंत पाहिलीच नाही आहे. आता ती संधी साहिलला आहे. सौरभसाठी शुभेच्छा होत आहेत कॉम्बॉक्समध्ये आमच्या देवा बांगारे. वन साइड बॅटिंग त्याने केली आहे. 45 धावांची कल त्याच्या माध्यमात राहिला. त्याच्यासाठी आता शुभेच्छा आल्यात. थँक्यू सो मच. आणि जाऊया मॅचकडे. हा बॉल थोडासा वेगामध्ये होता. बॅटवरती आला नाही आणि ही 1 रन एका धावेच्या मदतीने आता संघाचा अकाउंट ओपन झाला. आता श्री गणेश करंबेळी टीमचा झालाय. अफलातून गोलंदाजी देखील सुरू आहे. साहिलनं बॅटिंग करत असताना भोपळाईनं फोडून दिला. आता तो गोलंदाजी करत असताना चांगलं षटक फेकतोय. अशोक स्ट्रायकिंग वरती. सलाम वेळेचा बॅट्समन अजून एक क्रीज वरती उभा आहे. त्यासाठी हा बॉल पंचांकडे आणखी एकदा अपील केली जाते. भन्नाट यॉर्कर क्रिकेटमध्ये ब्रह्मास्त्र ज्याला आपण म्हटलं जातं तो यावेळेस रिलीज केला जातो साहिलच्या माध्यमात. आणखीन एक डॉट बॉल. 4 बॉलचा खेळ संपलाय. फक्त एकदा माध्यमार्थ खर्च केल्या गोलंदाज साहिलनं आणि अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. यावरती मोठे फटके यावे लागणार आहेत करंबेळी टीमसाठी. कारण की या सामन्यामध्ये बराचसा लांबचा प्रवास गाठायचा आहे. नेक्स्ट बॉल. बॅटची कडा स्क्वेअरलेकडे क्षेत्ररक्षक प्रयत्न चालू आहेत. एकदा कंप्लीट दुसऱ्या धावेसाठी आणि तोपुरती 2 धावाही कंप्लीट होत आहेत. 2 धावेच्या मदतीने 5 बॉलचा खेळ संपलाय आणि 3 धावा आहेत फक्त धावफलकेवरती. बराचसा पल्ला गाठायचा आहे आता बॅटिंग करणाऱ्या करंबेळी टीमला आणि ते धीम्या गतीने स्कोर चालू आहे. लक्ष वेधावे लागेल. मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे मॅचमध्ये. अशोक स्ट्रायकिंग वरती. फटका चांगला आहे. आता बॅटच्या रनर मध्ये मिड विकेट क्लिअर करत असताना हा अशोकच्या बॅट मध्ये लांबला चौक षटकार. नऊ धावा धावफलकेवरती पाहायला मिळतात. पहिलं षटक संपलंय साहिलचं ज्याने 2 विकेट घेतल्या महत्वाच्या. त्यानंतर थोडंसं मारही खाला त्या षटकामध्ये आणि टोटल 9 धावा खर्च केल्या. आता गोलंदाजीसाठी ज्याने बॅटिंगमध्ये सर्वांची मनं जिंकली आता तो गोलंदाजी करण्यासाठी आला. सौरभ पारधी 45 धावांची खेळी त्याच्या बॅटमध्ये राहिली. अफलातून बॅटिंग. आता गोलंदाजीसाठी आलाय. पहिला बॉल आडव्या बॅटना फटका चांगला. लॉफ्टेड स्ट्रोक आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एकदा कंप्लीट दुसऱ्या धावेसाठी फेकी खराब आणि तोपुरती 2 धावा कंप्लीट. 2 धावेच्या मदतीने 11 धावा धावफलकेवरती पाहायला मिळतात. आता प्रयत्न चालू आहेत मैदानाच्या आतमध्ये. मोठे फटके येत आहेत करंबेळी टीमच्या बॅट्समनच्या बॅटमधनं. नेक्स्ट बॉल.
फुलटॉस आणि फुलटॉस वरती फुलटोल वसूल. आता शांत बसून चालणार नाहीये हे काशीनाथला देखील माहिती आहे आणि आता त्याच्या बाट मधनं आलाय हा मिड विकेटला सिक्सर. अद्यापर्यंत सौरभचा विचार केला या षटकामध्ये 4 बॉल फेकलेत आणि 14 धावा खर्च केल्यात. महागड षटक राहिलं या मॅच मध्ये. 23 धावा दाफलकेवरती धावसंख्येला आकार देण्याचं काम आता अशोक आणि काशीनाथ त्यांच्या बॅटमध्ये पाहायला मिळत आहे. चांगला केला आता करंबेळी टीम कडनं पाहायला मिळतो. आणखीन एक समोर उडवला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि आता चुका होणार नाहीयेत. संदीपच्या हातामध्ये हा झेल आणि काशीनाथचा संपलाय खेळ. बॅट्समन बाद. आता विकेट क्रमांक तिसराही मैदानाच्या बाहेर गेलाय. ज्याच्या बॅटमधनं 16 धावा आल्या होत्या. चांगला खेळ त्याच्या माध्यमातून होत होता. आता त्याची विकेट मिळवली सौरभनं. हा बॉल ऑस्ट्रमच्या बाहेर पिक केलं. या बॉलला फक्त दिशा दिली. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि 2 धावा तोपर्यंत कंप्लीट आणि षटक क्रमांक आता दुसराही संपलाय. टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 25 या आकड्यावरती. आता अश्विन आलाय गोलंदाजच्या मार्कवरती. खैरगडी 20 संघाकडनं. आता समीकरण 12 बॉल 26 धावांचं. असं वाटलं होतं या धावा बघून की सामना एकतर्फा होतो की काय, परंतु ज्या रीतीनं मोठ्या फटक्याला सुरुवात केली बॅटिंग करत असताना अशोकनं आता दाखल केला आकार. हो बॅटची कडा घेतली. इष्टांच्या मागे क्षेत्ररक्षण. एकच धाव सिंगलच्या मदतीने याही षटकाला सुरुवात. 11 बॉल अजूनही 25 ची गरज आहे. 13 ची सरासरी आता प्रत्येक षटकामध्ये राखायची आहे करंबेळी संघाच्या बॅट्समॅनला. अशोक आलाय. जगदीश आलाय नवीन बॅट्समन हिटर नंबर 5 वरती बॅटिंग करण्यासाठी. अश्विन गोलंदाजी मार्कवरती. कमबॅकिंग षटक फेकेल का हे प्रश्नचिन्ह. हो आडव्या बॅटा केल्याचा प्रयत्न. आणखीन एकदा ती छिद्र. बॅटला हलकासा बॉल ब्रश झाला आणि थर्डमॅनला क्षेत्ररक्षकानं चांगली फिल्डिंग केल्या विजयच्या माध्यमातून. तो प्रत्येक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने 27 धावा दफलक्यावरती. 27 वरती 3 सध्या करंबेळी संघ. 10 बॉल 24 ची गरज आहे. मोठ्या पटक्यासाठी प्रयत्न करतात बॅट्समन, परंतु आता गोलंदाजी चांगली आहे. कमबॅकिंग षटक. हा बॉल थोडासा पुढे सरकून केल्याचा प्रयत्न होता. बॉलवरती वेग कमी होता, परंतु व्हेरिएशन पाहायला मिळाला आणि त्या कारणानं हाही डॉट बॉल पाहायला मिळतोय.
काय गोलंदाजी कमबॅकिंग षटक या मॅच मध्ये. दुसऱ्या षटकामध्ये जास्ती धावा खर्च केला गोलंदाज सौरभनं, परंतु या षटकामध्ये आतापर्यंत कमबॅकिंग राहिली. 3 बॉल फेकलेत, फक्त 2 धावा खर्च. आता फटका चांगला आहे, स्लॉट मध्ये होता आणि त्याला पाठवून दिला पार्किंग प्लॉट मध्ये. आता हा महत्वाचा षटकार बॅट्समन अशोकच्या बॅटमधनं. जो 12 धावा रोखेल का, हा प्रश्नचिन्ह. काय सामना पाहायला मिळतोय प्रेक्षक वर्गांना. आता या अशा सामन्याची गरज असते आणि तो सामना होता त्यांच्या भेटी झालाय. 6 बॉल आणि 12 धाव्यांची गरज. आता स्ट्राईक एंडवरती जगदीश आहे. आता जगदीशला खऱ्या अर्थानं धीम्या गतीनं अशोककडे स्ट्राईक नेणं महत्वाचं आहे, कारण की त्याच्या बॅटमधून मोठे फटके येतात. 8 बॉल 21 धावांचा खेळ त्याच्या माध्यमातून झालाय. गोलंदाज सज्ज, पहिला बॉल. राहुलचा बॉल, आडव्या बॅटनं फटका चांगला आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, तोपर्यंत एक सिंगल. आणि जे काम करायचं होतं जगदीशला ते काम त्याने केलंय. स्ट्राईक आता मिळाल्या अशोकला. काय बॅटिंग पाहायला मिळत्या. त्याच्या बॅटमधनं 2 षटकार आले ना, तिथून माझं चित्र पलटलं. असं वाटलं की हाही सामना एकतर्फा होईल, परंतु अशोकनं मॅचला आता चित्र वेगळं पलटवलंय. 5 बॉल 11 धावेची गरज. अटीतडीची लढत आहे या मॅचमध्ये. आता थोडासा वेगळा प्रयत्न झाला होता, लेगेसची सोडून चाललाय. पंचांचा इशारा आलाय, हा वाईड बॉल. अवांतर बॉल, एक्स्ट्रा धावेच्या मदतीनं आता 5 बॉल आणि अजूनही 10 धावेची गरज आहे. धावांचा डोंगर थोडंसं कमी आता या षटकामध्ये आणि त्या रीतीने खराब बॉल फेकले जात आहेत. अशा रीतीने करून चालणार नाही या मॅचमध्ये. महत्वाचं षटक आहे ते राहुलच्या हातामध्ये दिलंय. आता एष्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत. महत्वाची विकेट, गोल्डन टिकची विकेट या मॅच मधली म्हटली जाईल. अशोक बाद झालाय 4 नंबरवरती. 41 धावा करंबेळी संघ.
महत्वाची विकेट आता मिळवल्या. गोलंदाज राहुलनं आता बॅट्समन बाद झाला अशोक, ज्यानं विजयाच्या आशा दाखवल्या होत्या करंबेळी टीमला. आता समीकरण थोडंसं चेंजेस झालं. 4 बॉल 10 धाव्यांची गरज. नवीन बॅट्समन इन नंबर 6 वरती वसंत. वसंतसाठी बॉल आला ऑफ द कार्पेट. फटका चांगला आहे. लॉफ्टेड स्ट्रोक डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न आणि धोक्याची घंटा असते, परंतु कलेक्शन चांगलं झालं नाही. या 2 धाबा दाफलकेवरती जोडल्या जातील. आता समीकरणामध्ये आणखी एकदा बदलाव. 3 बॉल आणि 8 धाब्यांची गरज. या सामन्यामध्ये येणारा प्रत्येक बॉल निर्णायक असणार आहे. तो कैरकाडी ब संघासाठी आणि त्याच्या विरोधात करंबेळी संघासाठी. अशोकची विकेट होती महत्वाची, ती राहुलला मिळवली. फर्निचर डिस्ट्रॉय केल्या आणि त्यानंतर मॅचचं चित्र थोडंसं वेगळं आहे. आणखी निघाला होता कार्पेटना. फटका चांगला आहे. आता या बॉलवरती एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धाब्यासाठी फेकी थोडीशी धीम्या गतीने. लेझी क्रिकेट तिसऱ्या धाब्यासाठी परतलेत आणि आता पंचांचा डिसिजन आलाय. बॅट्समन बाद. आणखीन एक विकेट या मैदानामध्ये घेतलं जाईल. वसंत बॅक टू द पॅव्हिलियन. आणि 6 धाब्यांची गरज. अद्यापर्यंत आपण विचार केला ना, पहिल्याही सामन्यामध्ये असं चित्र होतं. 2 बॉल 6 धाब्यांची गरज. त्यानंतर डॉट बॉल आला. 1 बॉल 6 धावा. ते निघाले नव्हते. आणि त्यानंतरच्या दुसऱ्या मॅचमध्ये तीच चित्र होतं. 1 बॉल 6 धावांची गरज. श्री मलंगड आणि त्यांच्या विरोधात खेळत असताना पनसवाडी संघ. आणि आता देखील तेच चित्र आहे. फटका चांगला आला होता कार्पेटनं. हा बॉल अडवणं महत्वाचं आहे. सौरभ त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न. आणखीन एकदा बॅट्समन बाद. आता समीकरण थोडंसं वेगळं. स्ट्राईक नो चेंज. ओके. एक बॉल आणि आता 5 धाब्यांची गरज. आता या 5 धाबा रोखणं गोलंदाजावरती डिफेंड आहे. कैरकाडी बस संघ विजेता होऊ शकतो. आणि बॅट्समन एका साईडला करंबेळी टीम कडनं. जगदीश स्ट्राईक एंड वरती आहे. आता या सामन्याचं पूर्ण चित्र आहे ना, तो एका गोलंदाजावरती राहुल आणि बॅट्समन जगदीश वरती आहे. शेवटचा बॉल आणि 5 धाब्यांची गरज. फटका खेळण्याचा प्रयत्न होता. आला होता कार्पेटनं. आता इथून सामना जिंकला तो कैरकाडी बस संघानं. अप्रतिम गोलंदाजी राहिली. 14 धावा या षटकामध्ये रोखल्या. 12 धावा या षटकामध्ये रोखल्या गोलंदाज राहुलनं. आणि हा सामना जिंकलाय कैरकाडी बस संघानं. कॉंग्रॅच्युलेशन आडलक टीम करंबेळी संघ. चला त्यानंतर लगेच या कॅप्टन कैरकाडी बस संघाचे आणि त्यांच्या विरोधात मोहदर संघ या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सने टॉस करण्यासाठी यायचं आहे. लगेच या.